तर संसार कडाला जात असतो. 1,00,000-1.5 लाखात ती तुमचं आयुष्य कडाला नेईन का? ते बी महिना 2 महिने राहते जाते परत निघून. बायको निघून गेले हो आमच्याकडे तो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो आता. तिकडच मर इकडे येऊन आम्हाला त्रास देऊ नको आता. चांगला होता तेव्हा आम्हाला नाव ठेवायचं ना. आता बायको निघून गेल्या तुला टाळण माळ दिसायला लागला का रे? हा असले नमुने वाढले तर काय आचार नाही विचार नाही व्यसना दिन तर वाढत चाली. व्यसन करू नका तरुण मुलांना विनंती. व्यसन फॅशन वाईट टोकते तिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटून गुटखा खाल्ला तोंड फुटून 10 रुपयाला लेवर फुटून. चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा. आता सुरुवातीला पासून ताटी तुमचे बाळगताना आडी दारूसला तर गोडी इकावं लागन महाडी इकली गाडी. बायकोची जीर्ण झाली साडी यार लावण्या त्या दारूला काडी. धरण्यानं बतोकोबाची जोडीन मंकळन परमर्थाची गोडी. बापाटे इष्टटीव मजा करू नका. स्वतःच्या मनगटात धमक जगाला दाखवा. तेजस्वी आहे तपस्वी आहे आणि तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी एवढं कमवलं होतं शहाजीराजांनी 8 पिढ्या बसून खाल्लं असतं एवढं पुरलं असतं. पण बापाशी इष्टटीव मजा केली असती तर चौका चौकात पुतळे घराघरात फोटो लागले नसते. इतिहास हा रेगा वडणाऱ्यांचा होत असतो. इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. त्याच्यामुळं नाविन्य आणि नवनवीन सतत काहीतरी करत राहा. फुकट देऊ शकत नाही तुम्हाला. ते बिरुदेव डोणे साहेब मेंढपाळाचा मुलगा मायबाप कलेक्टर झाला. कशाची ताकद आहे? अभ्यासाच्या जोरावर. फुकट यश मिळत नाही. घासावीच लागन कष्ट करावं लागन मेहनत करावं लागन जिद्द चिकाटी सातत्य ठेवावं लागन आणि नाविन्य थांबून जमणार नाही. शिवाजी महाराजांनी 1 किल्ला जिंकले थांबले का? 2, 3, 500च्या पुढे गेले. स्वराज्य वाढत राहिले आणि आणखी त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करणं हे आपल्यावर जबाबदार आहे. त्यामुळे धार्मिक क्षेत्राचं जीवन जगत असताना गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि गावाचा जर आराखडा पाहिला आणि गावामध्ये जर शांती नांदावी असं जर वाटत असेल तर सगळ्यांनी एक जीवानं राहणं ही काळाची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका हे सध्या काळाची गरज आहे. हीच माणसं पुढकान तीच पुढकान ह्यांचीच नावं घेतली आणि त्यांचीच राहिली आणि ती माणसं मला विचारतच घेत नाहीत. तुझे जे वाद आहेत ना तुझे वैयक्तिक वाद आहे. इथं संकट धर्मावर आले तुझी अगरबत्ती कुठं लावतो? सध्या एवढी एक जागा आहे की इथं जात पात धर्म भेद पंथ याचा विचार नाही. सगळ्या पंथातली सगळ्या जातीतली सगळ्या धर्मातली माणसं मांडीला लावून बसतात. हा फक्त माझ्या ज्ञानोबारांचा दरबार आहे माय. दुसरीकडे हे शक्य नाही. आणि हे संतांचे विचार आहेत. भगवान बाबा असतील वामन भाऊ असतील यांनी समाजाला काय संदेश दिला की सामाजिक सलोखा एकी फार महत्वाची मान हे टिकवणं ही काळाची गरज आहे मायबा. दुसरीकडे एवढी माणसं एकच होत नाही तुम्हाला खरं सांगतो. यात्रेत बी पिऊन राड आहेत जत्रेत बी दगडाने हाणामारी जयंत्या सुद्धा जातीवाद आहे आणि सेवेला बी पैसे देऊनच माणसं गोळाव करावं लागतात. ती बॉम्बाल त्यात 500ने ठरलं आणि 300ने दिलं म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचं वाजवून टाकलं आहे का? लोक इतके नमुन्याचे लोक एकच होत नाहीत. आज एवढा हजारो समाज अख्खा मंडप भरलेला LED स्क्रीन लावून बाहेर सुद्धा तितकीच माणसं बसलेली आहेत आणि पहिला दिवस आहे.